बातमी नागपूरमधून। नागपूरमध्ये सिलेंडरसाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। पहाटेपासून ग्राहकांची गॅस एजन्सीच्या बाहेर गर्दी झाली आहे। सिलेंडर मिळत नसल्यामुळे ग्राहकांचे हाल होत आहेत। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। गजानन, नक्कीच नागपुरात बहुतांश भागात गॅस पुरवठा सुरळीत आहे, परंतु ग्रामीणच्या काही भागामध्ये पहाटे 3 वाजतापासून लोक आलेले आहे। एसपीच्या या गॅस गोडाऊनवर 5 दिवस झाले गॅस कंपनीकडनं सिलेंडरची गाडी आली नाही, त्यामुळे लोकांचा प्रचंड मनस्ताप होतोय। ज्यांच्याकडे एक सिलेंडर आहे त्यांनी काय करायचं हा प्रश्न आहे। ज्या भागात मी सध्या आहे हा ग्रामीण भागाशी अटॅच असलेला भाग आहे। बहुतांश लोक ग्रामीण भागातले शेतकरी आहेत। नागपुरातलं तापमान 44 अंश सेल्सिअसच्या पुढे आहे आणि अशा कडाक्याच्या उन्हात 5 दिवसापासून लोक रोज येतात आणि परत जातात अशी परिस्थिती आहे। आता 6:13 झालेले आहे, 7:13 झालेले आहे आणि आपण बघू शकतो 250 ते 300 गॅस सिलेंडर आणि जवळपास 300 ते 400 लोक या ठिकाणी रांगेत आहेत गॅस सिलेंडर मिळेल म्हणून। अशी परिस्थिती आहे आणि गेले महिना सव्वा महिना झाले या गॅस एजन्सीच्या बाहेर अजूनही गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच धन्यवाद गजानन, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।